नमस्कार, मी श्वेता। अल निनोमुळे मान्सूनचा प्रवास लांबणीवर गेल्याची माहिती मिळते। आता अल निनो काय आहे तर पॅसिफिक महासागरामध्ये दर 2 ते 7 वर्षांनी उद्भवणारी ती एक नैसर्गिक हवामान विषयक स्थिती आहे। या काळामध्ये विषुववृत्ताजवळ प्रशांत महासागरातील पाण्याचं तापमान इतकं वाढतं की अल निनो हा स्पॅनिश शब्द असून त्याचा परिणाम हा आपण जो सध्या अनुभवतोय प्रचंड उष्णता। तर हवामान विभागाने पुढचे काही दिवस विदर्भासोबतच अनेक भागामध्ये महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवलाय। प्रशांत महासागरामध्ये अल निनो सक्रिय झाल्यामुळे मान्सूनचा पुढचा प्रवास हा थांबलाय, म्हणून मान्सून आता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। परिणामी महाराष्ट्रामध्ये मान्सूनसाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे, तसा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय। दरम्यान मान्सून लांबणीवर जाण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन वाढतंय। राज्यामध्ये यंदा अल निनोचा प्रभाव असल्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये असे निर्देश कृषी अधिकाऱ्यांनी दिलेत। शेतकऱ्यांनी अपुऱ्या पावसावर पेरणी केल्यास दुबार पेरणीचं संकट निर्माण होऊ शकतं, त्यामुळे 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय माती पूर्ण ओली झाल्याशिवाय पेरणी करू नका। प्रशांत महासागरामध्ये सक्रिय होणाऱ्या या अल निनोमुळे यंदाचं वर्ष हे विक्रमी उष्ण असण्याचा अंदाज आहे। 2026-27 हे वर्ष सुद्धा तापमानाचे सर्व विक्रम मोडीत काढू शकते असा देखील धोक्याचा इशारा हवामान अभ्यासकांनी दिलेला आहे।